बरं वहिनी, सकाळी सकाळी आला असा, बसा की. आम्ही काही इथे बसायला नाही आलोय अनुराधाबाई. हे घ्या लोणचं, हे सगळं परत करायला आलोय. खाओ, काही चुकलं का माझं? लोणचं चांगलं झालं नाही का? तसं काय असेल तर सांगा की. अहो असं काय करताय, जसं तुम्हाला काही माहितीच नाही. कसं साळस उत्पन्नाचं सोंग आणताय? एक मिनिट, काय बोलायलाय ताई तुम्ही? अहो, ज्या घरातली मुलगी लग्नाच्या आधीच गरोदर राहते त्या घरातलं लोणचं काय, पाण्याचा थेंबही नकोय आम्हाला. अहो अनुराधाबाई, लोणच्याकडे लक्ष देण्यापेक्षा मुलीच्या वर्तणुकीकडे लक्ष दिलं असतं ना, आज ही वेळ आली नसती तुमच्यावर. गोष्टी तर लय मोठ्या मोठ्या करायच्या, पण पोरीला नको त्या वाट्यावर कसं जाऊ दिलं यांनी. हो ना. आणि तो शुभू, तो तर लय हुशारी करत फिरत असतो आणि स्वतःच्या बहिणीवर लक्ष नाही देता आलं. काही लोकांना ना लाजच नसते. हे घ्या. हे घ्या. चला चला इथनं. हो ऐका की ताई. अहो हाय अगं, काय करायलीस तू? डोळे उघडून बघ, बघ डोळे उघडून तुझ्या कर्माची फळं. तुझा काना मना अख्ख्या गल्लीत पसरलाय. काय काय तोंड दाखवायचं ग आम्ही समाजात? काय तुझ्या एका चुकीमुळे ना समजा जगात आमची छीत व्हायला लागलीये. त्यापेक्षा तू मरून का जात नाही? तू मरून का जात नाही? मरून का जात नाही? काय कर आहे? एकदाची कटकट पिटली ना, रोजच्या मरणापासून आम्ही वाचू. काकू, तुम्हाला शुभू कुठे राहतो ते माहिती आहे का? शुभू, तो शुभू ज्याची सख्खी बहीण लग्न अगोदरच प्रेग्नेंट आहे. काय? नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय, असं काही नाहीये. अहो, आमचा काय गैरसमज होणार? त्या शुभंकरची बहीण लग्नाआधीच प्रेग्नेंट आहे. शेण खाल्लंय तिने आणि तुम्ही आलात आता चौकशा करायला. जा, ते बघा तिथेच आहे समोरच घर. जा चला हो. काय ते आजकालच्या पोरी. पोरींना लाजा नाही जरा पण. देवा, काय ऐकते मी? शुभूची बहीण सानिका लग्नाआधी प्रेग्नेंट आहे? काकू, मी मोक्षा. शुभू आहे का घरात? मला भेटायचं होतं त्याला. शुभू? कोण शुभू? शुभू नावाचा या घरात कुणी राहत नाही हो. माझा पोरगा होता शुभू, पण तो मेला काल. त्याच्या या घरात मी श्राद्ध बी घातलंय. हा? तुम्हाला माहिती नसेल म्हणून आला असाला, पण आता नाही होतो. तुम्ही निघा. काकू, पण तुम्ही असं का बोलताय? शुभूने असं काय केलं एवढं? मॅडम, मी तुमच्या पुढे हात जोडतो, तुम्ही निघा की. ओके.
शुभू अरे हे काय अवस्था करून घेतलीस तू? हा केवढं लागलंय तुला? तू डॉक्टरकडे का नाही गेलास? तुझ्या जखमा अजूनही ओल्या आहेत रे. काय किती अशक्त झाल्यास तू. चल बस इथे जरा. बस. केवढा अशक्तपणा आलाय तुला. बस इथे बस. आय ओके? बस बस. शुभू मला तुझ्याकडनं सगळं सत्य जाणून घ्यायचंय. आणि मगाशी त्या बायका भलतंच काहीतरी बोलत होत्या. सानिका लग्नाआधी प्रेग्नंट आहे म्हणून. असं काही नाही आहे ना? काय चाललंय? शुभू सांग ना रे, काय झालंय? अक्षय मॅडम काय सांगू, सगळं संपलं. नाही शुभू, असं नको बोलू. काही संपलेलं नाहीये. आपण मार्ग काढू. तू सांग मला काय झालंय. तुला आत्ताच्या आता स्वीटीशी लग्न करावं लागेल. तुमच्या या प्रेग्नेंट पोरीला इथं तुमच्या घरात सडवत ठेवा. या अनुराधासाठी आणि या कुटुंबासाठी तू मेलाय. म्हणून मला हे सगळं करायला लागलं. माय गॉड, तू श्रावणीला वाचवण्यासाठी स्वतःच्या बहिणीच्या लग्नाचा, संसाराचा बळी दिलास. श्वास घे. बरं नाही वाटत आहे का? काय होतंय शुभू? काय होतंय? चल आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया. बापरे, खूप ताप आलाय तुला. खूप जास्त टेम्परेचर आहे. चल उठ, आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ. चल ये उठ. चल चल शुभू चल. काय रे, उठवत नाहीये तुला शुभू? बापरे, रक्त. थांब थांब थांब, तुला पाणी संपलं. थांब काकू, थांब मी आले.